शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। छत्रपति 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 शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्यावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून कोपरगावातही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलनकर्त्यांनी संबंधित वक्तव्याबाबत सपकाळ यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या संदर्भात कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। सदर निवेदन शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी स्वीकारले आहे। यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनीता साने, कोपरगाव। आज सकल हिंदू समाज कोपरगाव येथे आज एवढं सगळं जमण्याचं कारण तो काँग्रेसी नेता मूर्ख हरामी त्याचा पुतळा जाळायचं कारण, त्याची तिरडी जाळायचं कारण म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना त्यांनी त्या एका लुटारू, एका धूर्त माणसाशी केली, तो म्हणजे टिपू सुलतान। त्या टिपू सुलताननी आयुष्यभर हिंदूंच्या कत्तली केल्या, मलबारमध्ये लाखो हिंदू मारून टाकले, करोडो हिंदूंचे धर्मांतर केलं, आपल्या आई बहिणींच्या आबरू लुटले, अशा माणसाची तुलना त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली। हे फार निंदनीय, एकदम निंदनीय। ही गोष्ट बोलायला सुद्धा लाज वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं ऐकायला मिळतं। आणि कोणाकोण ऐकायला मिळतं? हे काँग्रेसी भडवे, हे हिंदूच आहेत ना, हे हिंदूच आहेत, पण हे विसरले। यांची क्रॉसिंग झालेली आहे, क्रॉसिंग कुत्र्यांसारखी यांची ब्रीडिंग झालेली आहे, म्हणून यांना हे विचार यांच्यात पेरले गेलेले। आणि हे विचार आमच्या हिंदू लोकांमध्ये पेरायचे यांनी हा डाव ठरलेला आहे। ह्या महाराष्ट्राला हे मोगलाईकडे नेण्याच्या परत मार्गावर दिसत आहे। म्हणून आज हा सकल हिंदू समाजच नाही, हे कोपरगावच नाही तर अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज हे ठिकठिकाणी निवेदन आम्ही देत आहोत सकल हिंदू समाजाच्या वतीने। तर आमची प्रशासनाला ही हात जोडून विनंती आहे की कुठेतरी हे बघा, थांबवा, लक्ष द्या। सत्ता आहे आपली, सत्ता आहे ही हिंदूंची सत्ता आहे असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं की हिंदूंचं सरकार आहे, केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे, सगळीकडे सरकार हिंदूंचं आहे। मग असं का खपवून घेतलं जातं? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे असे अवमान शब्द का खपवून घ्यायचे? आम्ही आतापर्यंत हजारो वेळा निवेदन दिले की महापुरुषाच्या, कुठल्याही महापुरुषाचा जर अपमान केला, कुणी अशी निंदनीय गोष्टी केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। अंडर 10 साल इयर त्यांच्यावर शिक्षा व्हावी असे कायदे बनवावे। का होत नाही आतापर्यंत? हिंदूंचं सरकार असून देखील हे होत नाहीये, फार मोठी शोकांतिक काय। आणि आज ह्याच गोष्टीसाठी आम्ही सर्व सकल हिंदू समाज जमा झालेलो आहोत आणि पोलीस स्टेशनला हे निवेदन देत आहोत। या निवेदनातून तुम्ही काय मागणी केली? आम्ही मागणी हीच केलेली आहे की त्या टिपू सुलतानची बराबरी जी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली, त्याच्यावर त्या हर्षवर्धन सपकाळ होतो काँग्रेसी नेता, एका जिहादी विचारीचा नेता, त्याच्यावर कडक ते कडक कारवाई केली पाहिजे।